भारतीय समता संघटनेचे उद्यापासून आमरण उपोषण। बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि प्रलंबित वनहक्क दाव्यांच्या पूर्ततेसाठी भारतीय समता संघटना आता आक्रमक झाली आहे। वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने संघटनेने उद्या म्हणजेच 12 मार्च 2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे। नेमका वाद काय आहे? संघटनेच्या दाव्यानुसार 1990 पूर्वीपासून अनेक शेतकरी शासकीय जमिनी कसत आहेत। या जमिनी नियमानुकूल करण्यासाठी अनेकदा पाठपुरावा करण्यात आला, मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही। विशेषतः तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या चुकीच्या अहवालांमुळे अनेक पात्र शेतकरी आपल्या हक्काच्या जमिनीपासून वंचित राहत असल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे। प्रमुख 7 मागण्यांसाठी लढा। या आंदोलनात प्रामुख्याने 7 मागण्या मांडण्यात आल्या आहेत। त्यात जमीन नियमितीकरण, 1978 ते 1991च्या शासन निर्णयानुसार जमिनी तातडीने शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात। 7/12 उतारा, आदिवासी आणि पारंपरिक रहिवाशांना जमिनीचे पट्टे देऊन त्यांची 7/12वर नोंद घ्यावी। वनहक्क दावे, जीपीएस सर्वेक्षणाच्या तांत्रिक कारणास्तव नाकारलेले दावे पुन्हा मंजूर करावेत। निवासी सनद अंढेरा येथील पारधी समाज बांधवांना त्यांच्या हक्काच्या घराची मालकी द्यावी। शिक्षण, मोताळा तालुक्यातील माळेगाव येथील आदिवासी मुलांची बंद पडलेली शाळा पुन्हा सुरू करावी। प्रशासनाला इशारा, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आम्रपालभाऊ वाघमारे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की आम्ही 27 फेब्रुवारीलाच निवेदन दिले होते, पण प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले। आता होणाऱ्या उपोषणादरम्यान जर कोणत्याही कार्यकर्त्याच्या प्रकृतीला धोका निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी जिल्हा प्रशासन जबाबदार असेल। उद्यापासून सुरू होणाऱ्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शासकीय जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना व वनजमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की भारतीय समता संघटनेच्या वतीने दिनांक उद्या 12 मार्च पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केलेले आहे। गेल्या अनेक वर्षापासून आपण शासनाच्या इकलास व वनजमिनी कसत आहोत आणि आपल्याकडे सबळ पुरावे असूनही जाणीवपूर्वक शासन आपल्याला त्या ठिकाणी डावलत आहे। तरी आपल्या हक्काचा वाटा मिळवण्यासाठी व आपल्या मागण्याची पूर्तता करण्यासाठी या शासनाला जोपर्यंत आपण केलेल्या मागण्या पूर्णत्वास जाणार नाही त्यासाठी आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू केले आहे। तरी उद्या जिल्ह्यातील सर्वच वनजमीन कसणारे शेतकरी व शासकीय जमीन कसणारे शेतकरी यांना आवाहन करण्यात येते की उद्या सर्वांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणामध्ये सहभाग नोंदवून आपण आपल्या हक्काचे वाटेकरी बनावे।